चला तर मंडळी, हिवाळा सुरू आहे. मुलांना लाडूचे प्रकार म्हटले की मेथी लाडू पाहून लगेच नाक मुरडतात. प्रत्येक आईला वाटतं आपलं बाळ निरोगी सुदृढ राहावं, पौष्टिक पदार्थ खावेत. तर आज आपण मुलांसाठी शक्तिवर्धक, स्मरणशक्ती वाढवणारे, डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत सर्व समस्यांवर रामबाण असे लाडू बनवणार आहोत. खारीक खोबऱ्याचे लाडू बनवतोय. त्यासाठी 2 टेबलस्पून खसखस आणि 2 टेबलस्पून तीळ हलक्या तांबूस रंगावर भाजून काढून घ्यायचे. साहित्य कमी आचेवरच आपण भाजूया. त्यानंतर इथे 200 ग्रॅम किसलेलं सुकं खोबरं आहे. छान ताजं सुकं खोबरं घ्यायचं, अजिबात पिवळट खवट झालेलं खोबरं वापरायचं नाही. खोबरं घातल्यानंतर मंद आचेवर सतत मिक्स करत हे खोबरं तांबूस रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचं. खूप जास्त डार्क ब्राऊन सुद्धा करायचं नाहीये. आणि मी तूप घालत नाहीये, तुम्हाला हवं तर 1 चमचा तूप घालून तुम्ही हे भाजू शकतात. मी असंच भाजून घेते. लो फ्लेमवर खोबरं छान तांबूस सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजून घेतलं. यापेक्षा जास्त डार्क करू नका, नाहीतर चव करपट लागते. खोबरं एका ताटामध्ये आपण वेगळं काढून घेऊया. सर्व जिन्नस सांगेल तसे वेगवेगळे काढा, म्हणजे बारीक व्यवस्थित करता येतं. 200 ग्रॅम साजूक तूप घेतलंय, त्यातला 1 मोठा चमचा तूप घातलं. त्यामध्ये 100 ग्रॅम काजू, 100 ग्रॅम बदाम, 100 ग्रॅम पंपकिन सीड्स आणि 50 ग्रॅम अक्रोड घातले. आता हे सगळं छान असं मंद आचेवरती सतत मिक्स करत काजूंचा रंग तांबूस होतो, बदामाची साल तडकली जाते, पंपकिन सीड्ससुद्धा असे छान टपोरे फुलले जातात. तोपर्यंत मंद आचेवर छान असं यांना तुपामध्ये परतून घ्यायचं आहे. हवं तर प्रत्येक एक ड्रायफ्रूट्स तुम्ही वेगवेगळा परतू शकतात, पण वेळ वाचवण्यासाठी एकत्र केलं तर मग मंद आचेवर करा. हे छान असं भाजून झालेलं आहे, काढून घेतलं. त्यानंतर इथे 200 ग्रॅम खारीक पूड घेतली आहे. काळी खारीक मिक्सरला बारीक करा किंवा रेडीमेड घेऊ शकतात. आता खारीक पूडसुद्धा मंद आचेवरती हलका गोडूस सुगंध येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे. त्यामध्ये मी 1 चमचा तूप घालते. जास्त अति तूपसुद्धा मी इथे वापरणार नाही आहे. तर खारीकसुद्धा एक 4 ते 5 मिनटं भाजली. छान असा गोडसर सुगंध येतोय, हिलासुद्धा काढून घेते. आता उरलेल्या तुपातलं 2 ते 3 चमचे तूप घालायचं. यामध्ये इथे मी 150 ग्रॅम गहू पीठ घातलेलं आहे. याला मंद आचेवरती छान तांबूस रंगावर येईपर्यंत भाजायचं. मध्ये 1-2 चमचे तूप आपण घालू शकतो. इथे मी गहू पीठ घेतलं. तुम्ही याऐवजी मुगडाळीचं पीठ, शिंगाड्याचं पीठ, राजगिऱ्याचं पीठ, नाचणीचं पीठ, कोणतंही पीठ वापरू शकतात. आता हे पीठ मी छान असं सतत मिक्स करत मंद आचेवरती व्यवस्थित भाजून घेते. संपूर्ण साहित्य आपल्याला मंद आचेवर व्यवस्थित निगुतीने भाजायचे आहे. मध्ये मी 1 चमचा तूप घातलं होतं. चला, आपलं पीठ भाजत आलं. इथे 50 ग्रॅम डिंक पूड आहे. जो खाण्याचा डिंक असतो, आपण मेथी लाडूंमध्ये घालतो, तो आणून मिक्सरला बारीक केलाय 50 ग्रॅम. आता त्याला कसं भाजायचं ते पाहूया. परत मी उरलेल्या तुपातलं 2 चमचे तूप गहू पिठामध्ये घातलं. गहू पीठ आता संपूर्ण भाजून झालंय, मस्त घमघमाट येतोय. हे तूप थोडंसं मिक्स केलं आणि त्यामध्ये डिंक पूड घालायची. लो फ्लेमवरच डिंक पूड घालून छान एकजीव करत 2 ते 3 मिनटं हे भाजून घ्यायचे. तूप आहे, पिठाची उष्णता आहे आणि डिंक आपण अगदी बारीक केलाय, त्यामुळे तो यामध्ये छान फुलला जातो. वेगळा असा भरपूर तुपामध्ये डिंक तळण्याची गरज नाही, कारण तो खूप तूप शोषून घेतो. आणि असा बारीक करून गव्हाच्या पिठामध्ये फुलवला की त्याचा क्रंचसुद्धा लाडूंमध्ये खूप मस्त येतो आणि तो अजिबात कच्चा राहत नाही. गहू पिठामध्ये मस्त फुलला जातो. आपण डिंक घातल्यावर मिक्स करतो ना, लगेच आपल्याला चटचट चटचट आवाज येतो, कारण डिंक मस्त फुलला जातो. डिंक घालून व्यवस्थित मिक्स करून 2 ते 3 मिनिटे हे छान भाजलेलं आहे. गहू पीठ आणि डिंक आपला तयार आहे. हे मिश्रणसुद्धा आपण ज्या ताटामध्ये खारीक काढून घेतली त्यामध्येच काढून घ्यायचं आहे. आता आपण गहू पीठ भाजलं तोपर्यंत आपलं भाजलेलं सुकं खोबरं, सुकामेवा हे संपूर्ण गार झालेलं आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून सुकामेवा वेगवेगळा वाढवू शकतात, जे तुम्हाला आवडत असेल. आता मी खास करून विहांसाठी करते, तर मी त्याच्याच आवडीच्या गोष्टी इथे घालते. खारीक पूड आणि गहू वगैरे आपण व्यवस्थित बाजूला केलेलं आहे, गहू पीठ. आता हे सगळं बारीक करण्यासाठी मी अगारो रिगल पर्सनल ब्लेंडर वापरणार आहे. सुरुवातीला आपण किसलेलं सुकं खोबरं बारीक करून घेतोय. मी आत्ताच हा अगारो रिगल पर्सनल ब्लेंडर घेतला. मला
खूप आवडलेला आहे म्हणून तुम्हाला दाखवते। पल्स मोडवर आपण करणार आहोत। सुरू करायचं, बंद करायचं, म्हणजे खूप बारीक होणार नाही, थोडंसं दरदरीत, खाताना दाताखाली यायला हवं। छोट्या जारमध्ये मी खसखस आणि तीळसुद्धा बारीक करून घेते। अगदी भरकन काही सेकंदांमध्ये मस्त पूड झालेली आहे। याला सुद्धा गहू पीठ आणि खारीक वगैरे सोबत काढून घ्यायचे। आता त्यानंतर आपल्याला सुका मेवा सुद्धा पल्स मोडवर करायचा आहे। म्हणजे पल्स मोड कसं, थोडं फिरवायचं, लगेच बंद करायचं, म्हणजे दरदरीत होणार। त्याचे थोडे थोडे बारीक तुकडे दाताखाली येतात ना, तेव्हा लाडू छान लागतात। खूप बारीक असं पिठूळ करू नका। सगळा सुका मेवा बारीक करून घेते। चला, संपूर्ण सुकामेवा बारीक करून झाला, संपूर्ण साहित्य बारीक करून झालं। आता हे व्यवस्थित आपण एकत्रित एकजीव करून घेऊया। गूळ आपल्याला वापरायचा आहे, पण पाक करायचं नाहीये। बिना पाकाचे मस्त हे खारीक खोबऱ्याचे लाडू आपले तयार होतात। छान मिक्स केलेलं आहे। त्याच कढईमध्ये आता उरलेलं संपूर्ण तूप घालायचं। 200 ग्रॅम इथे मी तूप वापरलंय। यामध्ये 300 ग्रॅम बारीक चिरून घेतलेला गूळ आणि 2 टीस्पून पाणी घालायचं आणि मंद ते मध्यम आचेवर सतत मिक्स करत फक्त गूळ विरघळेपर्यंत शिजवायचं। उकळी काढायची नाही, पाक वगैरे काहीच करायचं नाहीये। 2 चमचे पाणी घातलंय। काही जणांना शंका असेल की पाण्याने लाडू खराब होतील, नाही होत लाडू खराब। गूळ शिजतो तोपर्यंत पाण्याची वाफ होऊन पाणी निघून सुद्धा जातं। थोडंसं पाणी घातलं की गूळ लवकर विरघळला जातो आणि त्याचा पाक होत नाही, कडक होत नाही। गूळ विरघळला की पटापट गरमागरम मिश्रण आपण तयार करून घेतलेल्या लाडूच्या मिश्रणावर घालायचं। इथे थोडीशी घाई करायची। गूळ गरम गरम असताना व्यवस्थित मिक्स करायचा। मिक्स करेपर्यंत ते कोमट होतं। कोमट झाल्या लगेच आपल्याला लाडू वळायला घ्यायचे। गार झाल्यानंतर गूळ कोरडा होत जातो, घट्ट होतो आणि लाडू व्यवस्थित बांधता येत नाही। म्हणून आपल्याला हे सुरुवातीला चमच्याने मिक्स करायचं, नंतर हाताने मिक्स करायचं आणि लगेच लाडू वळायला घ्यायचे। आता मुलांसाठी करतोय म्हणून खूप मोठा लाडू करून चालणार नाही। कधी कधी मुलं अर्धवट सोडतात। आवडला तर एकाचं 2 खाऊ शकतात, पण सुरुवातीला लहान लहान लाडू करायचे। इतक्या प्रमाणामध्ये 1300 ते 1400 ग्रॅम लाडू होतात आणि नग म्हणाल तर 33 ते 35 लाडू होतात। आता तुम्ही किती लहान मोठे करताय त्यानुसार। एकसारखे मस्त असे हे लाडू वळले जात आहे। एकसारखे, अजिबात कोरडे पडत नाहीये की वळायला त्रास होतोय, असं काहीच होत नाही। एकसारखे सुंदर सुबक खारीक खोबऱ्याचे लाडू आपले तयार झाले। तर मंडळी, मी सगळे लाडू करून घेतले। माझ्या विहानला तर हे लाडू खूप आवडले। तुम्हाला ही लाडूची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा आणि तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसाठी ट्राय करा। डिस्क्रिप्शनमध्ये मी संपूर्ण साहित्याचं प्रमाण लिहून दिलंय, तसंच ब्लेंडरची लिंक सुद्धा आहे। तुमच्या मुलांनी रोज सकाळी 1 लाडू 1 कप दूध घेतलं तर नक्कीच त्यांना कोणतेच कॅल्शियम, आयर्न, प्रोटीनची कमी पडणार नाही। आणि मुलंच काय, वयोवृद्ध आजीबाबांपासून लहान मुलांपर्यंत सगळेच हे लाडू खाऊ शकतात। खमंग, खुसखुशीत होतात, अजिबात कडक किंवा कोरडे होत नाही। म्हणून तुम्ही सुद्धा ट्राय करायला विसरू नका।